लोकांचं शाळा महाविद्यालय रुग्णालय याच्या 100 मीटर परिसरात कुठलेही टावर नको। पण माननीय अध्यक्ष महोदय, निराशाजनक आपल्या उत्तरात म्हटलं की सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती करता सूचना अशी आहे की कुठल्याही टावर मालमत्तेला ती किती इल्लीगल असेल तरी हात लावू नये, कुठली शास्ती वसूल करू नये, कुठला दंड वसूल करू नये। हे फार दुर्दैव आहे। महाराष्ट्र सारख्या राज्यात जिथे मोठी क्रांती होते आहे तिथे मोबाईल टावर्सची कुठलीही पॉलिसी नाही आणि यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा महसूल बुडतोय माननीय अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना एक 5-6 स्पेसिफिक प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदय कृपया त्यावर बोलतील अशी माझी विनंती आहे। पहिला विषय, नागपूर शहरातील सर्व मोबाईल टावर्सचे आपण कधीतरी सर्वेक्षण केलं आहे का? केलं नसेल तर ते आपण करणार आहोत का? परवानगी नसलेले अनधिकृत बिल्डिंग टावर्स, जिथे परवानगी नसलेले टावर आहेत किंवा परवानगी नसलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जे जे मोबाईल टावर आहे अशा बिल्डिंगवर आपण कारवाई करणार आहोत का? नंबर 2, सर्व टावर्स जी अनधिकृत टावर्सची यादी आहे किंवा ज्या अनधिकृत बिल्डिंगवर टावर्स उभे झाले आहे त्याची यादी आपण महाराष्ट्राच्या किंवा मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत का? नंबर 4, नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या टावर्सवर आपण साधा वर्षाचा कर नाही भरला तर 2% शास्ती लावतो। आपण यांनी 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले, यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? मोबाईल टावर्स उभे करण्याचे शासनाचे निर्णय धोरण आपण पुढच्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राकरता याचं काही धोरण ठरवणार आहोत का? आणि विना परवानगी उभे केलेले टावर्स, ज्या इल्लीगल बिल्डिंग, आपण एखाद्या सामान्य माणसानी 2 मीटर जास्त घर बांधलं किंवा आपण इल्लीगल घर बांधलं, इल्लीगल म्हणतो त्याला आपण 53-54चा नोटीस देतो, स्लममध्ये आपण आपला कोणता तरी झेडचा नोटीस देतो आणि 24 तासात घर पाडतो आणि 20-20 वर्ष टावर इल्लीगल उभे आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही। आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले अशा अधिकाऱ्यांवर त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का? सन्माननीय उपाध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जो टॉवरच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे लक्षवेधीच्या मार्फत, खरं तर या गोष्टी आपल्याला देखील माहिती आहेत, आमच्या मतदारसंघामध्ये देखील अशा पद्धतीने टॉवर उभे राहिलेले आहेत। परंतु केंद्र शासनाचा जो ॲक्ट आहे, केंद्र शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार IT प्रधान सचिवाने जे एक पत्र काढले त्याच्यामध्ये असं म्हटलं की याच्यावरचा कुठचाही कर लावू नये आणि मालमत्ता कर, शास्ती, दंड व व्याज आकारण्याच्या सर्व नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात अशा पद्धतीचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। मोबाईल टॉवरच्या स्थापनेचे काम थांबवणे, टॉवर साहित्य उपकरणे जप्त करणे, त्याच्यामध्ये अटॅचमेंट आणणे, महावितरणमार्फत वीज पुरवठा खंडित करणे हे न करण्याचे निर्देश या पत्रांद्वारे प्रधान सचिव IT यांनी दिलेले आहेत। परंतु याच्यामध्ये एक पुढचं वाक्य असं लिहिलेलं आहे ज्याच्यामधनं आपण या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटपर्यंत पोहोचू शकतो। त्याच्यामध्ये असं म्हटलं की या कारवाई जर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये प्रधान सचिव ITची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि प्रधान सचिव ITची परवानगी घेतली तर आपण ह्या कारवाई करू शकतो असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील हे टॉवर जर उभे असतील तर काय करायचं, तर हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील टॉवर जर उभे असतील तर तसा अहवाल आपण IT प्रधान सचिवांना जर दिला तर त्याच्यातनं देखील मार्ग निघू शकतो। आणि सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की आपल्या राज्यामध्ये टॉवर पॉलिसी नाही आहे, तर IT प्रधान सचिवांना एका बैठकीचं आयोजन करायला सांगण्यात येईल आणि त्याच्यामध्ये भविष्यात आपण IT पॉलिसी कशी करू शकतो, टॉवर पॉलिसी कशी करू शकतो याबाबत सर्वंकष विचार करून त्याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील। प्रवीण दटके। अध्यक्ष महोदय, मी केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे। केंद्राच्या पॉलिसीत हे पत्र IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे, जे पत्र माझ्याकडे पण आहे ते IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय उपाध्यक्ष महोदय, मी केंद्राची पॉलिसी वाचली आहे। केंद्राच्या पॉलिसीमध्ये टावर करता काय परमिशन घ्यायची आहे स्पष्ट लिहिलं आहे। कुठल्या तरी मोबाईल कंपन्यांना वाचवण्याकरता, माझा आरोप आहे, सर्व मोबाईल कंपन्यांचे इल्लीगल टावर वाचवण्याकरता IT सचिवांनी कोणाच्या तरी दबावात असं पत्र काढलं आहे। माझी माननीय मंत्र्यांना, माझी माननीय सामंत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून माननीय उपाध्यक्ष महोदय की आपण केंद्राची IT पॉलिसी मागवावी, त्यात कुठल्या नियमांतर्गत टावर उभं करतात ते बघावे आणि असं कसं पत्र IT सचिवांनी काढलं
की पॉलिसीच्या व्यतिरिक्त जाऊन आपण जर पत्र काढतो आहे, याचा अर्थ आपण महाराष्ट्र सरकारला आपण फसवतो आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्यांना आपण फसवतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, पत्राची पण आपण चौकशी करावी आणि जर हे पत्र चुकीचं आढळलं तर शासन ज्या व्यक्तीने हे पत्र काढलं असेल त्यावर कुठली कारवाई करणार. आणि जिथे माझी माननीय सामंत साहेबांना विनंती आहे, ते उद्योगमंत्री पण आहेत, रस्त्यावरचं एखादं होल्डिंग पावसाळ्यात पडलं आणि लोक मरण पावले तर आपण गुन्हे दाखल करायला लागलो आहे, आपण त्याचं ऑडिट करायला लागलो आहे. माननीय उपाध्यक्ष महोदय, उद्या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा वाराधूम येते तेव्हा असे टावर कोडमडून पडले तर ती जबाबदारी कोण घेईल? IT डिपार्टमेंट घेईल का? त्या महानगरपालिकेचा कमिशनर घेईल का? त्या महानगरपालिकेचा जो कोणी अधिकारी असेल, स्थावर अधिकारी, तो घेईल का? मग ही जबाबदारी फिक्स केली पाहिजे की उद्या कुठलं मोबाईल टावर पडलं रस्त्यावरच्या दुभाजकामधलं किंवा कुणाच्या गच्चीवरचं, कोणाच्या टेरेसवरचं, आणि त्यात दुर्दैवी कोणाचा मृत्यू झाला, कोणी जखमी झालं, जीवित आणि वित्तहानी झाली, याची जबाबदारी कोण घेईल? कोणावर फिक्स करायची जबाबदारी? त्यामुळे आज योग्य वेळी लक्षवेधी आली आहे. सामंत साहेबांसारखा द्रष्टा मंत्री या ठिकाणी उत्तर देतो आहे. माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की या जबाबदाऱ्या फिक्स केल्या पाहिजे. आणि म्हणून तात्काळ पॉलिसी, आणि हे जे पत्र निघालं आहे, केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे माननीय उपाध्यक्ष महोदय, त्याच्यात नियमांवर बोट ठेवून परवानग्या घ्यायच्या आणि मग टावर उभं करायचं. पण मोबाईल कंपन्यांनी घोटाळा करायचा, चुकीचे टावर उभे करायचे आणि मग असे पत्र काढून घ्यायचे, हा शुद्ध घोटाळा आहे, हा शुद्ध अधिकारी स्तरावरचा भ्रष्टाचार आहे. माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की मंत्री महोदयांनी या सगळ्या विषयाची चौकशी लावावी आणि तात्काळ सर्व इल्लीगल टावर हटवावे. आणि नागरिकांकडनं आपण उशिरा कर भरलं म्हणून 2% घेतो, महिन्याला 2%, वर्षाला 24% घेतो माननीय उपाध्यक्ष महोदय, साधा हाऊस टॅक्स नाही भरला तर. यांच्याकडनं 100 पट दंड वसूल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे माननीय उपाध्यक्ष महोदय. उपाध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीणजींनी जी वस्तुस्थिती मांडली याच्यामध्ये मी नाकारत नाही. नागपूरमध्ये 862 टॉवर्स असून त्याच्यामधले 431 टॉवर्स हे नोंदणीकृत आहेत आणि 431 टॉवर्स हे अनधिकृतरित्या आढळून आलेले आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिकेच्या या म्हणण्यानुसार ज्यावेळी पोर्टलवर आपण हे बघितलं, काही परमिशन महानगरपालिकेनं नाकारल्या, तर त्याच्यामध्ये अभिमत परवानगी, ज्याला आपण डीम्ड परमिशन म्हणतो, अशा परमिशननं त्यांना परमिशन मिळालेले आहेत. हे देखील वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. केंद्र सरकारचा जो कायदा आहे किंवा केंद्र सरकारचं जे परिपत्रक आहे ते देखील प्रवीणजींनी जरी वाचलं असलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की अनधिकृत किंवा स्ट्रक्चरल ऑडिट इमारतींचं जे झालेलं नाही किंवा इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या इमारती धोकादायक आहेत असं सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर टॉवर उभे आहेत, याचा आपल्याला सर्वे करावा लागेल. या लक्षवेधीच्या निमित्तानं निदान महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये, नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल, हे देखील निर्देश दिले जातील. परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं, हा जो कळीचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीनं सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल. कृष्णा खोपडे. मंत्री महोदय वारंवार सांगत आहे का आपण नियमानुसार कारवाई करतो, कायद्याच्या अनुसार या ठिकाणी आपण कारवाई करतो. सर, केंद्रीय दूरसंचार कायदा 2023 नियम 2023चा हा कायदा नियम 26 अंतर्गत या पूर्ण केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये असं म्हटलं आहे का नियमानुसार मोबाईल टावर लावण्याची त्या ठिकाणी कारवाई व्हावी. अध्यक्ष महोदय, नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये टावर लागत आहे जे टोटली इनलिगल आहे. गुंठेवारीच्या अंतर्गत इनलिगल बांधकामावर टावर लागत आहे ते टोटली इनलिगल आहे. आणि नागरिक जेव्हा महानगरपालिका असे किंवा नागपूर सुधार 50मध्ये जेव्हा तक्रार करतात त्यावेळेस सिर्फ नोटीस देऊन अधिकारी मोकळे होऊन जातात, परंतु त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मंत्री महोदय, माझी विनंती आहे का सर्वोच्च न्यायालयाचे 2 आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2 आदेश 13 नोव्हेंबर 2024चे आदेश आहे, 17 डिसेंबर 2024चे हे 2 प्रकरणामध्ये 2 आदेश आहे.
का अवैध बांधकामावर तत्काल कारवाई करावी। या संदर्भात महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत अध्यक्ष महोदय यांनी 1/1/2025 आणि 4/2/2025 संपूर्ण राज्याच्या महानगरपालिका असेल सगळ्या संस्थेला कडक पत्र दिलं आहे का अवैध बांधकामावर आपण ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करावी। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे का जेव्हा अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे 2-2 आदेश आहे, मुख्य सचिवांनी सुद्धा 2-2 मिटिंगा घेऊन त्याचे पत्रही परिपत्रक बी सुद्धा काढलेले आहे, तरी सुद्धा अवैध बांधकामावर ज्या बिल्डिंगचे आडी स्ट्रक्चर होत राहत नाही, जे बिल्डिंग सँक्शन राहत नाही, जे झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी मोबाईल टावर लागतात, अनुचित बांधकामावर मोबाईल टावर लागतात, त्याची हाईट 25 ते 30 मीटर राहते। राज्यामध्ये अशा प्रकारचे 1-2 घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे का याची स्पेसिफिक जबाबदारी आपण त्या भागातल्या जो मुख्य राहते, जो आयुक्त राहते त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात की नाही करणार आहात। कारण अवैध मोबाईल टावर याचे जे दूषित परिणाम अध्यक्ष महोदय आहे, मेडिकल सायन्सने याच्यामध्ये म्हटलं आहे का गर्भशा महिलाला ते त्यांच्यावर बी त्याचा फरक पडते, लहान मुलावर बी फरक पडते, वरिष्ठ नागरिकाच्या शरीरावर बी त्या ठिकाणी फरक पडते। आपली महाराष्ट्राची टावर पॉलिसी त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून टावर पॉलिसी तर आपण करा मंत्री महोदय, लेकिन अवैध बांधकामावर जे मोबाईल टावर उभे आहे, उद्या कधी एखादी घटना घडली, महाराष्ट्रामध्ये अशी 1-2 घटना घडल्या आहे, मग याले जबाबदार कोण। आणि म्हणून माझी विनंती, स्पेसिफिक प्रश्न माझा आहे का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आपण तंतोतंत पालन करणार आहात का। माननीय मुख्य सचिव यांनी बैठका घेऊन जे परिपत्रक संबंधित विभागाला दिलं आहे त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का। आणि जे मोबाईल टावर जे अवैध बांधकामावर उभे झालेले आहे ते तातडीने आपण हटवण्याचे आदेश देणार आहात का। आणि याला मुख्य म्हणून जो कोणती संस्थेचा जो प्रमुख राहते हे अवैध अगर होत असेल तर त्याच्यावर आपण FIR दाखल करणार आहे का, असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। उपाध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की आता जो मुद्दा खोपडे साहेबांनी या ठिकाणी मांडला तो महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामाबद्दल मांडला। कुठेही कुठच्याही अनधिकृत टॉवरला पाठीशी घालण्याचा संबंधच येत नाही, परंतु महाराष्ट्र शासनाची टॉवर पॉलिसी नाही, मी स्वतः या ठिकाणी सांगितलंय। आणि केंद्र शासनाच्या पत्राचा विपर्यास जर अधिकारी करत असतील तर पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र लिहून केंद्र सरकारची नक्की भूमिका काय हे देखील विचारलं जाईल, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अशा कुठेही जर तरतुदी नसतील तर त्या पत्रामध्ये बदल केला जाईल हे देखील मी सांगितलं। आणि IT प्रधान सचिवांना सांगून तातडीनं बैठक घेऊन आपल्याला महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र राज्याची टॉवर पॉलिसी कशा पद्धतीनं करता येईल याचा सकारात्मक विचार शासन म्हणून आम्ही करू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।